the great happiness. तपोच ब्रह्मचर्यांच आर्यसच्चानदर्शनं निब्बान सच्चिक्रियाच ये तं मंगलमोत्तमम्। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख, शांती, मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता, दुःखमुक्त महामानव, महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक, भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्वच परिवर्तनवादी संत महापुरुषांच्या महान अशा विचारांना स्मरून आज या वर्षावास पर्वातील महान मंगलमय दिनी आपल्या धम्मदीप बुद्धविहारात उपस्थित नंदनवन कॉलनी आणि परिसरातील सर्व श्रद्धावान उपासक उपासिका, बालक तथा बालिका, तद्वतच द ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, तुम्हा सर्वांच्या प्रती सर्वप्रथम मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांच्या सुखकर जीवनासाठी, आपण निर्वाण अवस्थेला पोहोचण्यासाठी तथागतांनी सांगितलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण शांत, एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। भगवान तथागत श्रावस्ती येथील जेतवन विहारामध्ये वास्तव्य करीत होते आणि त्या दरम्यान भगवंतांनी सदरील महामंगल सूत्राचा उपदेश केलेला आहे आणि त्या महामंगल सूत्रामध्ये एकूणच भगवंतांनी 38 प्रकारचे मंगल सांगितलेली आहेत। एक एक मंगल आपण बऱ्याच दिवसांपासून पाहत आहोत आणि त्यातील अर्थात या महामंगल सूत्रातील सर्वोत्तम असा भाग आपण काही दिवसांपासून पाहतोय। 4 आर्य सत्यांच्या संदर्भामध्ये या जीवनाचा अर्थ आणि अर्थपूर्ण जीवन कसे जगावे, यशस्वी जीवन कसे जगावे, यासाठीचा उपदेश भगवंतांनी 4 आर्य सत्यामध्ये विशद केला आहे आणि त्या 4 आर्य सत्यांवरती आपण धम्मचर्चा करीत आहोत। प्रथम आपण आर्य सत्य पाहिले, दुःख आर्य सत्य, त्यानंतर दुःख समुदय आर्य सत्य ही आपण पाहिले आणि तिसरे आर्य सत्याला आपण मागच्या वेळेला प्रारंभ केला, त्याची पार्श्वभूमी आणि प्रारंभीची भूमिका तिसऱ्या आर्य सत्याच्या संदर्भातील जे की दुःख निरोध आर्य सत्य आहे त्याला आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला। त्याचाच हा भाग आज आपण पाहणार आहोत, जो की आपल्या प्रवचन मालिकेतील 27वा भाग आहे। तेव्हा दुःख निरोध आर्य सत्याची दुसरी बाजू, ज्यामध्ये निर्वाणाविषयी भगवंतांनी उपदेश केलाय, त्या निर्वाणाला समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूया। भगवान महान होते, सर्वज्ञ होते, परचित्त ज्ञानी होते। बोधिसत्व अवस्थेमध्ये गृहत्याग करतात
आणि गृहत्याग करून त्या उरुवेलेच्या जंगलामध्ये जातात, खडतर तपश्चर्या करतात, विविध प्रकारचं मार्गावलंब करतात. याने दुःखमुक्ती मिळेल का, त्याने दुःखमुक्ती मिळेल का, दुःख का म्हणून निर्माण होते, दुःखाचं कारण काय आहे, दुःखाचं उत्पत्ती कुठून होते, त्या कारणावरती काही निवारण आहे का, त्याला निरोध करता येईल का, आणि तो निरोध करण्याचा मार्ग कोणता आहे, या संदर्भात सिद्धार्थ गौतमाने बोधिसत्व असताना ध्यान तप साधना केली, ब्रह्मचर्य व्रत धारण केलं आणि अंतिवैशाख पौर्णिमेला त्यांना बोधी प्राप्त झाली. सिद्धार्थ गौतम सम्यक संबुद्ध झाले आणि मग सम्यक संबोधी प्राप्तीनंतर भगवान बुद्ध त्या बोधिवृक्षाच्याच आजूबाजूला एक एक हप्ता ध्यानरत असतात. प्राप्त झालेलं ज्ञान परिपूर्ण आहे का यावर चिंतन करतात, मनन करतात आणि 12 अंगाने प्राप्त झालेल्या ज्ञानाची तपासणी करतात. आणि तपासणी केल्या अंती त्यांना लक्षात येते की आता हे ज्ञान मला जे प्राप्त झालंय, अवगत झालंय, ते परिपूर्ण आहे आणि हे लोकांच्या हितासाठी सुखासाठी मी सांगितले पाहिजे, कारण हा निर्वाणाचा मार्ग आहे, निर्वाणाचा पथ आहे. त्यामुळे भगवंतांनी हा निर्वाण मार्ग सांगितला. जगात दुःख आहे, त्याचं अस्तित्व आपण मान्य केलं पाहिजे. ते दुःख विनाकारण नाही आहे, त्याला कारण आहे आणि कारण 3 प्रकारचे भगवंताने सांगितले. जसं पहिलं दुःख सांगितलंय ते 12 प्रकारचं दुःख आहे, हे आपण बघितले. त्यानंतर दुःख जर 12 प्रकारचं आहे तर त्याचं कारण असायला पाहिजे, म्हणून कारण सांगितलं भगवंताने. आणि ते कारण किती सांगितले, मुख्यत्वे करून भगवंताने 3 प्रकारचे कारण सांगितले आपल्या दुःखाच्या निर्मितीसाठीचे. आणि त्यामध्ये आपण कामतृष्णा, भवतृष्णा आणि विभवतृष्णा ही कारणमीमांसा पाहिलेली आहे. त्यानंतर 3ऱ्या आर्य सत्यामध्ये भगवंताने सांगितलं आहे की दुःखाचा निरोध करता येतो, दुःख संपवता येते. जे कोणतं दुःख आपल्या वाट्याला आलं आहे त्या दुःखाला आपण संपवू शकतो, नष्ट करू शकतो. हा आशावाद भगवंताने निर्माण केलेला आहे, हे आपण बघितलं. दुःखाचा निरोध करता येतो म्हणजे आपण दुःखी आहोत तर कायमस्वरूपी आपण दुःखी राहणारे नाही आहोत. जर आपण मनावर घेतलं, जर आपण धम्माच्या मार्गामध्ये प्रतिष्ठित झालो, जर आपण सिलवान बनलो, धम्माचं आचरण करत असेल, शिलामध्ये प्रतिष्ठित असेल, ध्यान करत असेल, मनाला निर्मळ आणि एकाग्र बनविण्याचा प्रयत्न करत असेल आणि असा प्रयत्न करून करून आपण जर पुढे गेलो तर निर्वाणाची अवस्था सुद्धा आपण प्राप्त करू शकतो. हा आशावाद भगवंताने प्रत्येक व्यक्तीमध्ये इथे निर्माण केलेला आहे. त्याचे कितीतरी उदाहरणं आपण पाहू शकतो आहे की निर्वाणाची अवस्था देखील आपण प्राप्त करू शकतो. तर हे निर्वाण काय आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. मी त्या दिवशी तुम्हाला म्हणालो की बऱ्याचदा निर्वाणाच्या संदर्भामध्ये 2-3 शब्द आपल्या कर्णपटलावरती पडत असतात. निर्वाणाच्या संदर्भातील 2-3 शब्द आपल्या कर्णपटलावरती पडतात. ते कोणते? एक तर लोक म्हणतात की निर्वाण, त्यानंतर परिनिर्वाण आणि महापरिनिर्वाण. हे 3 शब्द आपण ऐकत आलो आहोत. तर या 3 शब्दांचा अर्थ काय आहे किंवा निर्वाण कोण प्राप्त करू शकते, परिनिर्वाण कोण प्राप्त करते आणि महापरिनिर्वाण कोण प्राप्त करते हे आपण समजून घेऊया सर्वप्रथम. मग निर्वाणाची भावना काय आहे, निर्वाण अवस्था काय आहे, कोणती अशी मनाची अवस्था आपण प्राप्त करू शकतो की ज्याला निर्वाण अवस्था म्हणतात. कारण भगवान म्हणाले सर्वोत्तम सुख कोणतं आहे, निब्बानं परमं सुख. हे भगवंताचे शब्द आहे, भगवंताच्या मुखातून निघालेले शब्द. भगवान म्हणाले भिक्खूंनो, उपासकांनो, निब्बानं परमं सुख. या जगामध्ये आपल्या जीवनामध्ये जे कोणते सुख म्हणून आपल्या वाट्याला येतात, भौतिक सुख वाट्याला येतात, आध्यात्मिक सुख वाट्याला येतील, कोणकोणते सुख वाट्याला येतील, त्या सर्व सुखांना जिंकणारं सुख जर कोणतं असेल, सर्वश्रेष्ठ सर्वोत्तम सुख जर जीवनामध्ये कोणतं असेल की जे कधी संपू शकत नाही सुख, जे सुख कधी आपल्याला धोका देऊ शकत नाही, त्याच्यामध्ये त्याच्या प्रमाणात कधी कमतरता होऊ शकत नाही, असं कोणतं सुख आहे. तर या संदर्भात भगवान काय म्हणाले, निर्वाण हे सर्वोत्तम सर्वश्रेष्ठ सुख आहे. तर मग निर्वाण काय आहे, तर भगवान म्हणाले की ज्यांच्या मनाची अवस्था
परिणामहीन झाली आहे. कोणताही परिणाम ज्यांच्या मनावर होत नाही. 8 लोकधर्म आपण मागे जे पाहिले, म्हणजे सुखाचाही परिणाम होत नाही. सुख प्राप्त झाल्यावर सुद्धा रिॲक्ट होत नाही, मन प्रतिक्रिया देऊ शकत नाही. दुःख वाट्याला आल्यावर सुद्धा प्रतिक्रिया देऊ शकत नाही, रिॲक्ट होत नाही. लाभ अलाभ, यश अपयश, निंदा आणि प्रशंसा या 8ही गोष्टी जेव्हा कधी जेवढ्या वेळा आपल्या वाट्याला येत राहतील तेव्हा आपलं मन कंपायमान होत नाही, विचलित होत नाही. ती मनाची जी अवस्था आहे त्याला निर्वाणाची अवस्था म्हटलेला आहे भगवंताने. विमुक्त अवस्था म्हटलेला आहे, अनासक्त अवस्था म्हटलेला आहे. तिथे कोणत्याही प्रकारची आसक्ती नाही आहे, लालसा नाही आहे, मोह नाही आहे, लोभ नाही आहे, द्वेष नाही आहे. अशी जी मनाची अवस्था आहे त्याला निर्वाण अवस्था म्हटलेला आहे. स्पॉटलेस लाईफ असं इंग्रजीमध्ये त्याला म्हटलेलं आहे. म्हणजे डाग विरहित, जसा एखादा पांढरं कापड असते त्याला कोणताही रंग, इवन धूळ देखील सहन होत नाही, लगेच त्याच्यात बदल होतो. पांढऱ्या कापडाला पांढऱ्या कलरवरती जर दुसरा कोणताही कलर आपण मिक्स करण्याचा प्रयत्न केला तर लगेचच तो उठून दिसतो. अगदी त्याचप्रमाणे ज्यांचं चित्त असं स्वच्छ झालाय, निर्मळ झालाय, न्यूट्रल झाला आहे, परिणामहीन अवस्था ज्यांच्या चित्ताची झाली आहे ते अर्हत झाले, निर्वाण अवस्थेला प्राप्त झाले असं म्हटलेलं आहे. निर्वाण अवस्था. काही ठिकाणी असं सांगितलं आहे की निर्वाण, वाण म्हणजे तृष्णा पण सांगितलं आहे की ज्यांनी आपल्या तिन्ही तृष्णांचा नायनाट केला, समूळ नायनाट केला, ती निर्वाणाची अवस्था असंही काही ठिकाणी सांगितलेलं आहे. तर मग निर्वाण म्हणजे काय, तर बऱ्याच वेळा काय होते, मग आम्ही पुण्यानुमोदनाच्या जलदान विधीच्या कार्यक्रमाला कधी कधी जातो, लोक जेव्हा बोलवतात तेव्हा, किंवा कधी कधी स्मृती दिनाचे कार्यक्रम होतात, घरचे लोक कोणीतरी गेल्यानंतर लोक आम्हाला बोलवतात पूजा वंदनेसाठी, धम्मदेसनेसाठी, भोजन आदी दान देण्यासाठी. तर मग तिथे जातो तर तो जो फोटो लावलेला असतो मृत व्यक्तीचा, तर त्या मृत व्यक्तीच्या फोटोच्या खालच्या साईडला त्या मृत व्यक्तीचा जन्मदिनांक लिहिलेला असतो आणि पुढे मृत्यू दिनांक लिहिलेला असतो आणि त्याच्यावरती त्याचं संपूर्ण नाव असते. त्या नावाच्या प्रारंभी काही लोक निर्वाण म्हणून लिहितात, कोणी निर्वाणस्थ म्हणून लिहितात, कोणी कालकथित लिहितात, कोणी दिवंगत लिहितात. तुम्ही पाहिलं असेल कधी तर, बरोबर. तर पहिली गोष्ट समजून घेऊया की निर्वाण म्हणजे मरण्याचा निर्वाणाचा काही संबंध नाही. तर तुम्ही एवढे आहात, 5चे 50 होत असतात, वेल मांडवाला जाते असं आपण ऐकलंय. तर हा एक जरी मेसेज कळाला या वर्षावासामध्ये की निर्वाण म्हणजे मरण नाही, एवढीच गोष्ट 3 महिन्यात जरी समजली, लक्षात राहिली, तर आमच्या इथं येण्याचं सार्थक झालं. भलेही कोणतं प्रवचन डिटेल्समध्ये आपल्याला लक्षात नाही राहिलं, काही पॉइंट्स लक्षात राहिले नाही म्हणा किंवा प्रवचन लक्षात नाही राहिलं म्हणा, परंतु एवढीच गोष्ट जर लक्षात राहिली की भगवान म्हणाले की निर्वाण हे सर्वोत्तम सर्वश्रेष्ठ सुख आहे आणि ते मृत्यू नंतर प्राप्त होत नाही, तर जिवंतपणात प्राप्त होते आणि म्हणून निर्वाण म्हणजे मरण नाही, एवढं लक्षात झालं तर आम्ही धन्य आहोत. आमचं धम्मदान श्रेष्ठ दान आहे हे आम्हाला लक्षात येईल. कारण भगवान म्हणाले सर्व दानांना जिंकणारं दान कोणतं आहे आणि कोण देते तुम्हाला धम्मदान? भंतेजी धम्मदान देत आहेत. लक्षामध्ये हे जे धम्माचं दान आहे, ही बुद्धाची वाणी जी आपल्याला मुक्तीचा मार्ग स्पष्ट करून देते आहे, याला धम्मदान म्हणतात, हे आपण ऐकलंय. आणि म्हणून निर्वाणाची अवस्था ही मृत्यूनंतरची नाही आहे, तर निर्वाणाची अवस्था जिवंतपणाची अवस्था आहे. जिवंतपणामध्ये निर्वाण येते. म्हणून निर्वाण म्हणजे मरणे नव्हे, तर निर्वाण म्हणजे मनाची अशी अवस्था आपल्या स्वतःच्या की ज्या मनावर कोणताही परिणाम होत नाही, परिणाम होणार नाही. कोणी बोललं काय, कोणी भांडलं काय, कोणी शिव्या दिल्या काय, कोणी रागावलं का, कोणी निंदा केली काय, कोणी शिवीगाळ केली काय,
कोणी कुचितपणानं बोललं काय, कुचितपणानं वागलं काय, कोणी डिवचलं काय, तर मनावर जी परिणाम होणार नाही अशी जी अवस्था आहे ती निर्वाणाची अवस्था आहे. तर ती निर्वाणाची अवस्था जिवंतपणात येते. तर ज्यांनी तृष्णेचा नायनाट केलाय, ज्या 3 तृष्णा आपण पाहिल्या ना, ज्यांनी 3 तृष्णा नष्ट केल्या त्यांना निर्वाणाची अवस्था प्राप्त होते. आणि ज्यांना निर्वाण प्राप्त झालंय आणि त्यांचं आता देहवासन होणार आहे, जे मृत्यूला आता स्वीकारणार आहेत, निर्वाण अवस्था प्राप्त केल्यानंतर जेव्हा कधी, म्हणजे असं नाही की आज निर्वाण प्राप्त झालंय आणि आजच मरेल असा विषय नाही आहे. हे लक्षात घ्या, ह्या बारीक गोष्टी आहेत, ह्या लक्षात घेतल्या पाहिजे. म्हणजे आज समजा निर्वाण प्राप्त झालं, मनाची ती निर्मळ अवस्था, सर्वोत्तम सर्वश्रेष्ठ अवस्था प्राप्त झाली की लगेच झालं, आता निर्वाण प्राप्त झाले, विषय संपला आणि आता मरणार असं नाहीये. तर ती निर्वाणाची अवस्था प्राप्त केल्यावर असं म्हटलेलं आहे, कधी कधी मी त्या दिवशी तुम्हाला महामोगलाण्याच्या बाबतीत सांगितलं, निर्वाण अवस्था प्राप्त केलेली व्यक्ती कधीही त्यांना वाटेल तेव्हा परिनिर्वाणस्थ होऊ शकते, परिनिर्वाणाला पोहोचू शकते. परिनिर्वाण म्हणजे त्यांचा देह सोडण्याची जी काही वेळ आहे निर्वाणस्थ व्यक्तीची, म्हणजे ज्यांनी निर्वाणावस्था प्राप्त केली आहे ना, त्या व्यक्तीने जेव्हा कधी देह सोडला, म्हणजे आपल्या भाषेत मृत्यूमुखी पडले, तर तेव्हा त्या व्यक्तीच्या त्या मरण्याला काय म्हणतात, परिनिर्वाण झालं म्हणतात. समजतं मी काय म्हणतोय? निर्वाण हे जिवंतपणात प्राप्त होणार आहे. आणि असं काही नाही की म्हाताऱ्या माणसाला, म्हाताऱ्या भिक्षूलाच प्राप्त होते. 7 वर्षाच्या भंतेला सुद्धा निर्वाण प्राप्त होऊ शकते. तसे झालेले आहेत उदाहरण बौद्ध साहित्यामध्ये. 7-8 वर्ष म्हणजे अगदी एवढ्या कमी वयातही निर्वाण प्राप्त होऊ शकते, तारुण्यातही. हे वयाचा याच्याशी काही संबंध नाही, याचा संबंध आहे मनाच्या अवस्थेशी. मनाची अवस्था आपल्या कशी आहे, आपलं मन हलकं झालंय का, दान पुण्यामुळे मन हलकं झालंय का, शील पालनामुळे ब्रह्मचर्यामुळे मन हलकं झालंय का, आणि ध्यानामुळे मन हलकं झालंय का, या गोष्टी निर्वाणासाठी महत्त्वाच्या आहेत. आणि निर्वाण असं आहे की कमळाची उपमा दिली आहे निर्वाणाला. कमळ माहिती आहे तुम्हाला? कमळ चिखलात उगवते आणि चिखलात उगवलेलं असताना देखील, घाण पाण्यात उगवलेलं असताना देखील त्याचा जो गुण आहे तो गुण त्या चिखलापेक्षा, घाण पाण्यापेक्षा वेगळा असतो. जरी चिखलात उगवते, परंतु जेव्हा उगवते, कमळ फुलते, तेव्हा चिखलाचा, त्या घाण पाण्याचा त्याचा काही संबंध नसते. म्हणून भगवान बुद्धांच्या मूर्त्या बघा बहुतेक वेळा कमळामध्ये दाखवतात. कारण भगवान बुद्ध या संसारात उत्पन्न झाले खरे, एक मनुष्य म्हणूनच उत्पन्न झाले आपल्यासारखे, परंतु ते आपल्यासारखे नाहीत. ही गोष्ट मग खरी करून दाखवण्यासाठी कमळाचं उदाहरण सांगितलेलं आहे. लक्षात येते तुमच्या? ही गोष्ट खरी करून दाखवण्यासाठीचं उदाहरण दिलं आहे की ज्या प्रकारे कमळ चिखलात उगवलाय, त्या घाण पाण्यात उगवलाय, पण उगवल्यानंतर, फुलल्यानंतर मात्र त्याचं अस्तित्व वेगळं आहे त्या चिखलापेक्षा, घाण पाण्यापेक्षा. आणि त्यामुळे निर्वाणाला म्हटलेलं आहे. तसं आपण मनुष्यच असतो, जिवंतच असतो, परंतु आपल्या मनाची अवस्था अशी असते की जी सर्वसामान्य लोकांची अवस्था असते ना, तशी अवस्था नसते. डोळे विस्फारून पाहणं, याला त्याला बोलत राहणं, भांडत राहणं, चिविगाळ करत राहणं, याला त्याला खाली पाहणं, वर पाहणं, हे जे काय आहे ना जीवन जगताना लोकांचे लोक प्रवृत्ती आहेत ना, भरपूर लोक प्रवृत्ती आहेत बघा. माझ्याकडेच का पाहिले ना त्याच्यामुळं दुःखी आहेत लोक, माझ्याकडे पाहिलंच का याच्यामुळे दुःखी, आणि माझ्याकडे पाहिलंच नाही याच्यामुळे दुःखी लोक आहेत. मला तुम्ही जास्तच बोलले याच्यामुळे लोक दुःखी आहेत, आणि बोललेच नाही मला एका शब्दानं त्याच्यामुळे लोक दुःखी आहेत. परेशान लोक आहेत त्याच्यामुळे. जेवण केलंच नाही याच्यामुळे लोक परेशान आहेत, आणि जेवले तर सगळंच खाऊन घेतलंय याच्यामुळे लोक परेशान आहेत. सहज परिणाम होते बघा, कोणत्याही गोष्टीचा सहज परिणाम होते आपल्या मनावर, आणि मन मग जी प्रतिक्रिया देत असते, रिॲक्ट होत असते,
तर ती निर्वाणाची अवस्था नाही आहे. मागे तुम्हाला सांगितलं भगवंताचा आणि जीवकाचा संदर्भ तुम्हाला दिला बघा. जेव्हा देवदत्ताने दगड फेकून मारला, लोटला तो, पण संपूर्ण दगड भगवंताला लागला नाही, त्याचा तुकडा लागला भगवंताच्या पायाला, जखम झाली, रक्तस्राव झाला. जीवकाने मलमपट्टी केली, रात्रभर तो येऊ शकला नाही. दरवाजे बंद झाले होते, गेट बंद झाले होते नगराचे, नगरद्वार. सकाळी सकाळी तो आला आणि भगवंताला विचारलं क्षमा मागून की भगवान काही त्रास वगैरे तर झाला नाही ना. तेव्हा काय म्हणाले होते भगवान? अरे जीवका, निर्वाणाची अवस्था प्राप्त केलेल्या व्यक्तीला कसलं दुःख, कसलं सुख, कसला लोभ, कसला राग, कसला द्वेष, कसला मोह. निर्वाणाची अवस्था ज्यांनी प्राप्त केली आहे ते त्यांच्या मनाची अवस्था परिणाम विरहित असते, कोणताही परिणाम होत नाही. म्हणून भगवान बुद्ध कंप्लेंट करणारे नव्हते. कंप्लेंट करणारे जे लोक असतात ते सर्वसामान्य लोक असतात. जेवढे लोक कंप्लेंट करणारे असतात त्याला काय म्हणतात कंप्लेंटला मराठीमध्ये? तक्रार करणारे. बघा 99% लोक बघा तक्राराच्या स्वभावाचे आहेत या जगात. तक्रारीच्या, याने मला मारलं, यानेचा पाय लागला, हे मला भांडले, हे मला बोललेच नाही, जास्तच बोलले, यांनी मला जागाच दिली नाही, नको नको त्या गोष्टीची तक्रार करणारे. बघा माझ्याच वाट्याला असं येते, मलाच बोलतात, मला समजून घेत नाहीत. हे तक्रारीच्या बाबतीत सांगितलेलं आहे. मग तक्रारीची अवस्था निर्वाणाची अवस्था असेल का? तर म्हणून भगवंताने एक एक विकार आपल्यातला काढून टाकण्यासाठी हा निर्वाणाचा मार्ग सांगितलेला आहे. आणि तो निर्वाणाचा मार्ग जेव्हा आपण पूर्ण करू तेव्हा निर्वाणाची अवस्था म्हणजे आता मी जे पुन्हा पुन्हा सांगतोय परिणाम विरहित मनाची अवस्था आपल्याला प्राप्त होईल. तेव्हा कोणी मारलं काय, बोललं काय, भांडलं काय, रागावलं काय, चिडलं काय, उपाशी ठेवलं काय, भाकर दिली काय, नाही दिली काय, डोळे वटारून पाहिले का, कोणताही परिणाम त्या मनावर होत नाही. आणि या मानवी जीवनाचा उद्देश तोच आहे की मनुष्याने मनुष्य जन्म प्राप्त केल्या कारणाने आपल्या जीवनामध्ये मरण्याच्या पूर्वी त्यानं निर्वाणाची अवस्था प्राप्त करून घेतली पाहिजे. नाही निर्वाणाची अवस्था प्राप्त करता आली तर त्या मार्गामध्ये तरी आरूढ असायला पाहिजे, जेणेकरून माहीत तरी होईल की भगवंताने सांगितले हो निर्वाण आहे. आणि निर्वाण म्हणजे काय आहे तर आपल्या समूळ तृष्णेचा नायनाट करणे आहे. माहीत असल्यावर तरी किमान आपल्यातले अवगुण आपण काढून टाकू. माहीतच नाही निर्वाण तर आपल्याला वाटेल का कधीतरी सील पालन करावं म्हणून, आपल्यातले अवगुण दुर्गुण काढून टाकावं म्हणून वाटेल का? नाही. त्याच्यात वाढच होते आपली, कारण निर्वाणच माहीत नाही आपल्याला, निर्वाणावर विश्वासच नाही आपला, तर अवगुणांची दुर्गुणांची वाढच होते. म्हणून भगवंताने सांगितलेलं आहे की काही लोक इथे जन्मास येतात आणि आपल्या हाताने आपला गड्डा खोदून जातात. माहिती आहे तुम्हाला? आपल्या हाताने गड्डा खोद नाही. हे नको नको ते बोलणं, नको नको ते वागणं, लोकांना डिवचणं, मारणं, भांडणं, हे जे जे म्हणून काही आहे हे आपल्या हाताने गड्डा खोदून जाणार. म्हणून भगवान म्हणाले अरे मनुष्य जन्म प्राप्त झाला, तुम्ही जनावर नाही आहात, तुम्ही प्राणी नाही आहात, तुम्ही पक्षी नाही आहात, तुम्ही मनुष्य आहात. तुम्हाला मन आहे, सद्विवेक बुद्धी असली पाहिजे मनामध्ये. योग्य काय, अयोग्य काय, चांगलं काय, वाईट काय हे मनुष्याला समजायला पाहिजे. आणि ते समजून घेऊन मनुष्याने सील पालन केलं पाहिजे म्हणाले भगवान बुद्ध. म्हणून निर्वाण कशाला म्हणतात तर जिवंतपणामध्ये मनाची अवस्था, निर्मळ मनाची अवस्था प्राप्त केल्या जाईल त्याला निर्वाणाची अवस्था म्हटलेला आहे. म्हणून जेव्हा निर्वाण प्राप्त व्यक्ती मृत्युमुखी पडते त्यांच्या त्या मरण्याला परिनिर्वाण म्हणतात. जेव्हा भिक्खू लोक अर्हत झाल्यावर जर जेव्हा मृत्युमुखी पडतात तेव्हा त्यांना काय म्हणतात? सारीपुत्ताचं परिनिर्वाण झालं म्हणतात, नाही का? आनंदाचं परिनिर्वाण झालं म्हणतात. जे कोणते भिक्खू होते ज्यांनी निर्वाण अवस्था प्राप्त केली त्यांचं परिनिर्वाण झालं म्हणतात. गृहस्थ जेव्हा कधी अशी अवस्था प्राप्त करतात ना, भगवंताने असं म्हटलेलं नाही भिक्खूच प्राप्त करू शकतात, पण गृहस्थ सुद्धा देखील करू शकतात ती निर्वाणाची अवस्था प्राप्त. पण जो कोणी गृहस्थ निर्वाणाची अवस्था प्राप्त करेल, जेव्हा ते प्राप्त करतील त्यांचं वैशिष्ट्य असं आहे की ते गृहस्थ राहू शकत नाहीत, एक तर ते भिक्खूच बनतात आणि बनावंच लागतं. असा नियम म्हणजे ते ऑटोमॅटिकली होऊन जातं.
गृहस्थ निर्वाण प्राप्त करून गृहस्थ जीवनामध्ये जास्त काळ राहू शकत नाहीत. एक तर ते मृत्युमुखी पडतील, म्हणजे मृत्युमुखी पडावं लागतं त्यांना, नाही तर ते भिक्खू जीवन जगू शकतात. भिक्खू जीवन जर जगलं तर अजून जगू शकतात. हालाकी त्यांच्यामध्ये काही आसक्ती वगैरे नसते जगण्याची, आणि मरण्याच्या बद्दलही द्वेष नाही आहे. परंतु जर कधी ते अर्हत झाले ग्रहस्थ लोक, म्हणजे निर्वाण प्राप्त केलं, तर एक तर ते भिक्खू बनतील, नाही तर मृत्युमुखी मृत्यूला स्वीकारतील. अशा प्रकारचं निर्वाणाबद्दल परिनिर्वाणाबद्दल सांगितलं. समजलं? महापरिनिर्वाण, तर महापरिनिर्वाण फक्त सम्यक संबुद्धाच्या परिनिर्वाणाला म्हटलेलं आहे. भगवान बुद्धांनी, कारण मार्ग कोणी शोधून काढला? हा निर्वाणाचा मार्ग भगवंतांनी शोधून काढलेला आहे. आणि म्हणून भगवंताच्या महापरिनिर्वाणालाच महापरिनिर्वाण म्हणतात, कारण ते सम्यक संबुद्ध होते, 10 बलांनी युक्त होते, आणि बाकी पण विशिष्ट प्रकारचे वैशिष्ट्यपूर्ण असे गुण भगवंतांना प्राप्त होते. शिवाय हा निर्वाणाचा मार्ग, दुःख मुक्तीचा मार्ग भगवंतांनी शोधून काढलाय. म्हणून महापरिनिर्वाण केवळ फक्त आणि फक्त कुणाच्या मृत्यूच्या वेळेला लावतात? भगवान तथागतांच्या मृत्यूच्या वेळेलाच महापरिनिर्वाण लावतात. बौद्ध साहित्यामध्ये बघा, महापरिनिब्बाण सुत्त आहे. एक दिवस शिकवेल मी तुम्हाला. त्यामध्ये स्टार्ट टू एंड, म्हणजे जसं वैशालीवरून भगवान बुद्ध निघाले, भिक्षापात्र दिलं वैशालीच्या लोकांना भगवंतांनी. माहिती आहे तुम्हाला? शेवटी वैशालीच्या लोकांना भगवान बुद्ध वैशालीला गेले ना, आम्रपालीच्या आम्रवनामध्ये राहत होते, नंतर बऱ्याच विहारांमध्ये वगैरे राहत होते, आणि तिथे राहिले भगवान बुद्ध. शेवटचा वर्षावास केल्यानंतर असं म्हणतात की भिक्षापात्र एक आठवण म्हणून लोक मागायचे भगवंताला काहीतरी. जसे तपस्वी आणि भल्लिक यांना केस दिले भगवंताने, आणि ते दोन्हीही व्यापारी बंधू ब्रह्मदेशात गेले म्हणतात, आणि तिथे त्यांनी भगवंताच्या केस धातूवरती पॅगोडा निर्माण केला म्हणतात. असं म्हणतात तो पॅगोडा अजूनही ब्रह्मदेशामध्ये आहे. तो तपस्वी आणि भल्लिक यांच्याकडे जो केस धातू प्राप्त झाला होता भगवंताला, की भगवान आपल्या पश्चात आपली आठवण म्हणून, आपल्याला वंदन म्हणून अशी काहीतरी आम्हाला एक आठवण द्यावी, त्यावर भगवंताने केस धातू दिलेला आहे असं म्हणतात. श्रीलंकेमध्ये भगवंताचा कॅन्डीमध्ये दंत धातू आहे. आजही भगवंताच्या ज्यांचं निर्वाण झालंय त्यांच्या अस्थी सर्वसामान्य लोकांसारख्या होत नसतात, हेही मी आपणास सांगेन. अस्थी ज्या असतात, आजही तुम्ही दिल्लीच्या म्युझियममध्ये जर कधी गेलात, दिल्लीला भगवंताच्या अस्थी आहेत सर्वात जास्त. त्या अस्थी पांढऱ्या शुभ्र असतात आणि त्या जीर्ण होत नाहीत लवकर, सर्वसामान्य लोकांच्या अस्थीसारख्या जीर्ण होत नाहीत. त्या अनेक वर्षांपर्यंत त्या अस्थी तशाच राहतात. मण्यासारख्या गोलगोल बनतात, म्हणजे जे महागडे मणी वगैरे काय म्हणतात त्याला ते असतात, तशासारखे त्या अस्थी राहतात. ते संपत नाहीत, नष्ट होत नाहीत लवकर, असं म्हटलेलं आहे. म्हणून भगवंताच्या महापरिनिर्वाणालाच महापरिनिर्वाण म्हटलंय. तर ह्या तिन्हीची अवस्था एकच आहे, हे लक्षात घ्या. सिद्धार्थ त्याचं उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला, की निर्वाण प्राप्त व्यक्ती सुद्धा कशी जिवंतच असते, म्हणजे मृत्युमुखी पडणे म्हणजे निर्वाण नाही. याचं उदाहरण म्हणून तुम्हाला मी सांगेल की सिद्धार्थ गौतम गृहत्याग करतात. गृहत्यागानंतर 6 वर्षाची खडतर तपश्चर्या होते. 6 वर्षाची खडतर तपश्चर्या झाल्यानंतर बोधिवृक्षाखाली पूर्वाभिमुख बसल्यानंतर वैशाख पौर्णिमेला बुद्ध बनतात. आणि बुद्ध झाल्यानंतर भगवान बुद्ध किती वर्ष जगले? 45 वर्ष जगले. बुद्ध झाल्यावर किती वर्ष जगले? 45. आता मला सांगा, बुद्ध होणे म्हणजे काय होतं? तर त्याच्यात निर्वाणाची पण अवस्था होती. तुम्ही म्हणता ना, नमो तस्स भगवतो आणि अरहतो. तर हे अरहतो म्हणजे काय आहे? तर अरहत होणं, अरहंत होणं. आणि अरहंत होणे म्हणजे काय? तर निर्वाण अवस्था प्राप्त करणे आहे. आणि निर्वाण अवस्था प्राप्त केल्यावर भगवान 45 वर्ष होते. 45 वर्ष धम्माचा प्रचार प्रसार केला. हे यासाठी म्हणून मी सांगतो आहे की निर्वाण म्हणजे मरणे नव्हे. तर कधीही कोणीही आपल्या घरातली व्यक्ती मृत्युमुखी पडली तर त्यांच्या नावासमोर कधी चुकूनही निर्वाण निर्वाणस्थ असे शब्द प्रयोग
भांडू भांडू गेले, शिव्या देऊ देऊ गेले, डोळे विस्पारू विस्पारू गेले. आणि निर्वाण शब्द लिहिला. त्या निर्वाण शब्दाचा हो एकदम तो शब्द असा आहे, या जगातला सर्वश्रेष्ठ शब्द आहे तो निर्वाण. त्याचा तिथे कुणाच्या तरी मायबापाच्या कुणाच्याही ना फोटोला लावून तो शब्द आपण भगवंताच्या वाणीला अपमानित करू नये. बिलकुल कुणाच्या घरी जरी तसा फोटो बनवला असेल त्यांनाही मी आपल्या दी ग्रेट हॅपीनेसच्या व्हिडिओद्वारे सांगेल मी की ते माता पिता किंवा गेलेली व्यक्ती आपल्यासाठी आपुलकीच आहे त्यांच्याप्रती, पण त्यांच्या नावासमोर जर कधी कोणी निर्वाणस्थ किंवा निर्वाण शब्द लिहिला असेल तर तो पुसून काढावा. फोटोग्राफरकडे किंवा त्या फोटोवाल्यांकडे जावं आणि तिथे एकतर कालकथित लिहावं, दिवंगत लिहावं, ते चालेल, परंतु निर्वाण किंवा निर्वाणस्थ शब्द लिहू नये असं मी आपणास सांगतो आहे. तर निर्वाणाची अवस्था जेव्हा प्राप्त होते, आता 4 आर्य सत्यातलं हे कितवं आर्य सत्य आहे? तिसरं आर्य सत्य आहे, दुःख निरोध आर्य सत्य. बघा गॅप पडला की असे विद्यार्थी विसरतात बघा. तर दुःख आर्य सत्य पहिलं आर्य सत्य आहे. दुःख समुदय आर्य सत्य हे दुसरं आर्य सत्य झालंय. दुःख निरोध आर्य सत्य हे तिसरं आर्य सत्य झालंय. आणि दुःख निरोध आर्य सत्याची आपण मागे पार्श्वभूमी भूमिका पाहिली आणि आज ही निर्वाणाची अवस्था पाहत आहोत. तर भगवंताने निर्वाणाला स्वतंत्र अस्तित्व म्हणून एक दिलाय. म्हणजे तुम्हाला मी प्रारंभी जे म्हणालो की अशोक चक्राच्या ह्या 24 कडे आपण पाहत आहोत, तर ही 16वी कडी आहे जी आपण निरोध आर्य सत्याच्या माध्यमातून पाहत आहोत. कितवी कडी आहे? दुःख आर्य सत्यामध्ये 12 आर्य सत्य झाले ना, ते 12 झाले. त्यानंतर 3 प्रकारच्या तृष्णा झाल्या. किती झाले? 12 आणि 3 15 झाले. आणि दुःख निरोध आर्य सत्यामध्ये निर्वाण, निरोध म्हणजे निर्वाण आहे, 16 कड्या झाल्या नाही का. तर मग आता ही 16वी कडी आपण पाहत असताना भगवंत म्हणाले निर्वाण अवस्थेमध्ये मनाची जी अवस्था असते ती मनाची अवस्था कोणकोणती असते? तर 4 प्रकारची मनाची अवस्था सांगितली. हालाकी त्याचा निर्वाणच अर्थ आहे सारांश रूपाने, पण तरी सुद्धा पाली भाषेमध्ये त्याला एक 4 शब्द वापरलेले आहेत. निर्वाणाच्या अवस्थेला 4 शब्द वापरलेत आणि त्या 4 शब्दांमधून पहिला शब्द वापरलेला आहे चागो. कोणता शब्द वापरला? चागो. चागो म्हणजे त्यागणे. चागो म्हणजे त्यागणे. काय त्यागणे? रागा, दोषा, मोहा याचा त्याग करणे आपल्या मनातून. रागाचा त्याग करणे. राग म्हणजे काय बरं बापा? राग म्हणजे काय असा राग राग करणं नाही, तर राग म्हणजे आसक्ती. राग म्हणजे काय? आसक्ती, पाहिजेची भावना, लालसा, त्याला तृष्णा देखील म्हणू शकतो आपण. तर राग अग्नी देखील म्हटलाय, हे मी तुम्हाला मागे समजावून सांगितलंय. राग अग्नी म्हणजे लालसेला, आसक्तीला, तृष्णेला कशाची उपमा दिली आहे? अग्नीची उपमा दिली आहे. आणि म्हणून भगवंताने सांगितलं की निर्वाण अवस्थेमध्ये ही चागो अवस्था प्राप्त होते, म्हणजे त्यागाची अवस्था प्राप्त होते. आणि ती त्यागाची अवस्था काय त्यागायला सांगते? राग त्यागायला सांगते, द्वेष त्यागायला सांगते आणि मोह त्यागायला सांगते. म्हणजे आसक्ती त्यागायला सांगते, द्वेष भावना जी आहे ती द्वेषाची भावना त्यागायला सांगते आणि मोह अवस्था जी असते आपल्या मनामध्ये मोहाची प्रवृत्ती, ती मोहाची प्रवृत्ती देखील त्यागायला सांगते. आता मला सांगा, ह्या तिन्ही गोष्टी जर त्यागल्या, तुम्ही कल्पना तर करून पहा निर्वाणाची अवस्था काय असते. याला त्यागणे लय अवघड आहे. हे जेवढं सांगितल्या जाते आणि सांगितल्यामुळे जे जेवढं सोपं वाटते हे तेवढं सोपं नाही. त्यागणे, आसक्तीला त्यागणे सोपं नाही. सोपं आहे का आसक्तीला त्यागणे?
भयंकर दुःखदायी आहे आसक्ती त्यागणे. समजा तुम्हाला म्हटलं आता घर तर आहे, तुमचं लेकरं बाळ आहे, लग्न बिग्न सगळं झालंय आणि आता तुम्ही इथं आले आणि चला माझ्यासोबत आपण जाऊ बुद्धगयेला, तिकडंच राहू, इथच्या इथूनच कसं होईल? माझ्या नाताचं कसं होईल, नातीचं कसं होईल, त्यांच्या लेकरांचं कसं होईल, आणि लग्नात मग मला मिरवता येईल का तिथं, आणि मी मिरवल्याशिवाय लग्न होईल का, आणि माझ्याशिवाय वडीलधारक कोणी आहे का बरं, आणि काय जे काय छोट्या मोठ्या गोष्टी असतात माझ्याशिवाय दुसऱ्याला समजतील का, कपडे कसे घ्यायचे, कोणत्या दुकानात जायचंय, भाव कसा करायचा, हळद कुठून आणायची, दळायची कशी, कोणते गाणे म्हणायचे, ती भिजवायची कशी, झाकून कशी ठेवायची, आंघोळीच्या वेळेस तांबे कसे लावायचे, दोरा कसा बांधायचा. हे सोपं आहे का? हे सोपं नाही हो. ही आसक्ती सोडणं सोपं नाही. ही तर वरवरची आसक्ती सांगतोय तुम्हाला. म्हणून लेकरांना सोडणं, बायकोला सोडणं, नवऱ्याला सोडणं सोपं नाही आहे. जसं समजतो ना आपण, ज्यांनी त्याग केलाय त्यांच्या बाबतीमध्ये, तेवढं सोपं नाही ते. एक दिवस पोरगा पोरगी बाहेर राहून पहा तुम्ही काय होते ते. एक दिवस मायबाप लांब राहून पहा तुम्ही काय होते ते. एक दिवस पतीनं पत्नीपासून, पत्नीनं पतीपासून लांब राहून पहा काय होते ती अवस्था. त्याला आसक्ती म्हणतात, अटॅचमेंट. लाख सोनं आपल्या समोर ठेवू द्या, पण घरचं कोणीच नाही आपल्या जवळ, मन लागते का? ना भाकर गोड लागते ना काय गोड लागते. तेवढ्या पुरतं वाटते आपल्याला, परंतु जी अटॅचमेंट आहे, आसक्ती जी आहे, ती आसक्ती सोडणं हे महाभयंकर आहे. आणि भगवंतानं निर्वाणाच्या अवस्थेत सांगितलंय, आपण काय करतो, या तीनही अवस्थांचा त्याग करतो आणि समूळ कायमचा त्याग करतो. आणि ती जी मनाची अवस्था आहे चागो, त्या चागो मनाच्या अवस्थेला निर्वाण म्हटलेलं आहे. बिलकुल काहीच वाटत नाही आपल्याला. मुलगा गेला काय, मुलगी गेली काय, पती गेला काय, पत्नी गेला काय, म्हणजे बिलकुल कोणताही परिणाम होत नाही. आपल्याला कोणी मारलं काय, भांडलं काय, बोललं काय, चांगलं बोललं काय, प्रशंसा केली काय, कौतुक केलं काय, लय पुढं पुढं गेलं काय, मोठेपणा दिला काय, काय काय केलं काय, काहीच बिलकुल वाटत नाही. जेव्हा मनाची अशी अवस्था आहे त्याला चाग अवस्था म्हटलेला आहे. म्हणजे तिथे काय करतो आपण, राग अवस्थेला, द्वेष अवस्थेला आणि मोह अवस्थेला त्यागून टाकतो, सोडून देतो. आणि त्याला म्हटलेलं आहे मग कोणती अवस्था निर्वाणाची, चागो ही अवस्था म्हटलं आहे. त्यानंतर पटिनिस्सग्गो ही एक अवस्था सांगितली आहे. पटिनिस्सग्गो, निर्वाण प्राप्त होताना आपल्या चित्ताच्या ज्या अवस्था सांगितल्या, तर ती जी अवस्था जरी पूर्ण अशी न्यूट्रल आहे, पण त्याच्यामध्ये ह्या चार गोष्टींचं विलिनीकरण सांगितलं आहे. आणि त्यानंतर पटिनिस्सग्गो म्हणजे की बा प्रतिनिसर्ग, म्हणजे पुन्हा पुन्हा जे दुःख उत्पन्न होते की नाही, तर ते दुःख पुन्हा पुन्हा उत्पन्न होत नाही. जसं की उदाहरण म्हणून आपल्या घरचं कोणीतरी समजा गेलेलं आहे, कोणी पण, तर काय होते बघा, नेहमी सांगतो मी तुम्हाला, एकमेकांना लोक प्रियच असतात आणि प्रिय लोक दुःख देतात. भगवंताची वाणी. आपल्या घरचं कधीतरी कोणीतरी गेलं आहे, गेल्यानंतर आपण धाय मोकलून रडतो, रडतो की नाही. गौरू गौरू रडणं म्हणतात त्याला आमच्याकडे. एकदम गळ्यात पडून रडणं, ढसा ढसा रडणं, आक्रोश करून रडणं, क्रंदन करून रडणं, आठवणी काढू काढू रडणं, भाकर तेव्हा न गोड लागणं, हे तेव्हा होते की नाही. हे दुःखच आहे ना. मरणपी दुःखा म्हटलंय, पीएपी दुःखा म्हटलंय. तर हे दुःख झालं तेव्हा. तर मरून समजा काही दिवस लोटले, तर मेल्या वेळेसचं जे दुःख आपल्याला झालं होतं तसंच दुःख राहील का? राहील का तसंच दुःख? नाही. आपण पूर्ण जिंदगीभर रडू शकत नाही. जरी दुःख झालंय आपल्याला, पण जीवनभर थोडी रडू शकतो आपण? रडू शकतो का? नाही. जीवनभर भाकर सोडून देऊ शकत नाही आपण. देऊ शकतो का? नाही देऊ शकत. तर मग समजा काही वर्ष झालेत, काही दिवस झालेत, महिने झालेत, आणि यदा कदाचित कोणीतरी पुन्हा आठवण काढली, दुःख होते की नाही? रडतात लोक बरोबर.
बघा तुम्ही किती वर्ष होऊन जाऊ दे, पण एखादी अशी कधी आठवण झाली किंवा अशी कधी परिस्थिती निर्माण झाली की तिथे गरज आहे त्या व्यक्तीची. असं होतं ना जीवनामध्ये, गृहस्थी जीवन आहे, त्या व्यक्तीची जिथं गरज भासते आणि तेव्हा नेमकं ती व्यक्ती नाही आहे, किंवा तुम्ही कुठेतरी गेला होतात आणि नेमकं तिथे गेलात आणि आता एकटेच आहात, ती व्यक्ती सोबत नाही आहे, दुःख होते की नाही, रडायला येते की नाही. हे पुन्हा पुन्हा दुःख उत्पन्न होणार, पुन्हा पुन्हा दुःख उत्पन्न होणार. हे मरण्याच्या बाबतीतलं दुःख आहे, प्रिय अप्रियाच्या बाबतीतलं दुःख आहे, जन्माच्या बाबतीतलं दुःख आहे, म्हातारपणातल्या बाबतीतलं दुःख आहे. हे पुन्हा पुन्हा राहून राहून जे दुःख उत्पन्न होते, तर जेव्हा भगवंत म्हणाले पटिनिस्सग्गो हा जो भाव आहे, तर पुन्हा पुन्हा दुःख उत्पन्न करण्याचा जो भाव आहे तो तिथे संपत. समजतं तुम्हाला? हे जरा बारीक आहे समजून घ्यायला, कारण ही निर्वाणाची अवस्था आहे, आपल्याला सहज कशी समजेल, परंतु मी ज्या भाषेत सांगतोय तुम्हाला तर ते मला वाटतं बा ते थोडंफार का होईना तुम्हाला समजत असेल. तर पटिनिस्सग्गो म्हणजे काय सांगितली, कोणती अवस्था सांगितली आहे? पुन्हा पुन्हा दुःख उत्पन्न जे करते आपलं मन, दुःखी होते आपलं मन राहून 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 राहून, तर तसं राहून राहून दुःख होण्याच्या अवस्थेला सुद्धा आपण सोडून दिलंय, त्यागलंय, तर त्याला पटिनिस्सग्गो म्हटलेलं आहे. त्यानंतर सांगितलंय मुक्ती, तिसरी अवस्था सांगितली मुक्ती. मुक्ती म्हणजे मुक्ती, मुक्ती म्हणजे मुक्ती म्हणजे पाली शब्द आहे. पहिल्यांदा मी जे सांगतो ते पाली शब्द आहे आणि दुसऱ्यांदाचे शब्द सांगतोय ते मराठीवाले शब्द आहे. मुक्ती म्हणजे मुक्ती. तर मुक्ती कशापासून? तर भगवान म्हणाले की तिन्ही प्रकारच्या तृष्णा, कामतृष्णा, भवतृष्णा, विभवतृष्णा, या तीनही तृष्णांचा समूळ नायनाट करणे, त्या अवस्थेला मुक्ती म्हटलेलं आहे. लोक बोलताना म्हणतात ना, मुक्त अवस्था प्राप्त केली, मुक्तीची अवस्था प्राप्त केली, दुःख मुक्तीची अवस्था प्राप्त केली. दुःख उत्पन्न होण्याचं कारण काय सांगितलंय? तृष्णा. तर मग दुःख मुक्तीची अवस्था ही जी आहे ती म्हणजे तिन्ही प्रकारच्या तृष्णाचा समूळ नायनाट करणे, बिलकुल काहीच परिणाम होणार नाही. पुन्हा पुन्हा जरी काही घडत राहिलं, दुःख कोणतंही उत्पन्न होण्याची परिस्थिती जरी आली तरी दुःख उत्पन्न होणार नाही. का? कारण आपण काय संपवलंय? समूळ नायनाट कशाचा केलाय? तिन्ही प्रकारच्या तृष्णांचा आपण समूळ नायनाट केलाय. आणि त्यामुळे भगवान म्हणाले ही मुक्तीची अवस्था आहे. आणि तिथे मुक्ती अवस्थेमध्ये, मुक्ती अवस्थेमध्ये मुक्ती आहे, मुक्ती अवस्थेमध्ये तिन्ही तृष्णांचा समूळ नायनाट करणे आहे. त्यानंतर अनालयो, भगवान म्हणाले अनालयो. तर अनालयो म्हणजे काय सांगितलेलं आहे माहिती आहे तुम्हाला? अनालयो म्हणजे की जसं हे मन बऱ्याचदा लीन होत असते, तल्लीन होत असते. मागे आपण शिकलो बघा, लीन होते, तल्लीन होते. जसं की पंचेंद्रियांच्या बाबतीमध्ये हे तल्लीन होते. एखादा गंध आपल्या नाकासमोर लावला तर पुन्हा घेऊ दे, पुन्हा घेऊ दे, पुन्हा घेऊ दे म्हणते. एखादा जेवणाचा पदार्थ आवडला की पुन्हा खाऊ दे, पुन्हा खाऊ दे म्हणते. कानाने काही गाणं बिणं शब्दबिब्द ऐकला की काय म्हणते? पुन्हा ऐकू दे, पुन्हा ऐकू दे म्हणते. डोळ्याने एखादं रूप पाहिलं तर पुन्हा पाहू दे, पुन्हा पाहू दे म्हणते. स्पर्शाने एखादा स्पर्श आपल्याला अनुभवायला आला तर ते पुन्हा घेऊ दे, पुन्हा घेऊ दे म्हणते. तर हे पंचेंद्रियांशी संबंधित जे विषय आहेत त्या विषयांच्या प्रती जी इच्छा उत्पन्न होते पुन्हा पुन्हाची, ती इच्छा मात्र पुन्हा उत्पन्न होत नाही. तर ती इच्छा संपविणे, इच्छेला त्यागणे, इच्छेला समूळ नायनाट करणे किंवा इच्छेला सोडणे, त्या अवस्थेला अनालयो. ती पुन्हा पुन्हा इच्छा कोणतीच उत्पन्न होणार नाही. तर ह्या किती अवस्था सांगितल्या निर्वाणाच्या? अवस्था एकच आहे पण त्याचे भाग सांगितले आहे. अवस्था एकच, निर्वाणाची अवस्था किती आहे? निर्वाणाची अवस्था एकच अवस्था आहे निर्वाणाची, एका एको. आणि ती निर्वाणाची अवस्था जेव्हा प्राप्त होते तर मनाची अशी अवस्था आपल्याला प्राप्त होते बघा, त्याला निर्वाण म्हणतात. समजतंय? ह्याला निर्वाण म्हणतात. हे निर्वाण आहे. अशा चार मनाची अवस्था म्हणजे बघा तुम्ही, त्यागणे म्हटलेलं आहे, समूळ नायनाट करणे म्हटलेलं आहे,
नाही का? इच्छेत पुन्हा पुन्हा दुःख उत्पन्न होणार नाही म्हटलेलं आहे आणि पुन्हा पुन्हा इच्छाही उत्पन्न होणार नाही म्हटलेलं आहे. तर ही मनाची अवस्था ज्यांना प्राप्त होते त्यांना निर्वाण अवस्था प्राप्त होते असं भगवंताचे शब्द आहेत. निब्बानं परमं सुख. याचा शोध लावण्यासाठी भगवान म्हणाले, मी अनेक जाती संसारं, अनेक जन्मांमध्ये येत जात राहिलो, या भवचक्रामध्ये जन्मग्रहण करत राहिलो, जीवन जगत राहिलो आणि मृत्युमुखी पडत राहिलो. जन्मग्रहण करत राहिलो, जीवन जगत राहिलो आणि मृत्युमुखी पडत राहिलो. येत जात राहणे, येणे जाणे याला संसार म्हटलेला आहे. संक्रमण किंवा संसार म्हटलेला आहे. संक्रमण उदाहरणासाठी सांगितलं की एखादी बीज जमिनीत पडली, ऊन हवा पाणी लागलं, फर्टिलाइज झाली, रोपटं निर्माण झालं, रोपट्याला पुन्हा पुन्हा ऊन भेटत राहिलं, रोपट्याला पुन्हा पुन्हा जमीन भेटत राहिली, रोपट्याला पुन्हा पुन्हा पाणी भेटत राहिलं, ते रोपटं मोठं झालं. ठराविक अंतरानंतर ठराविक कालावधीनंतर त्या रोपट्याचं झाड बनलं, झाडाला फुलं लागले, फुलाला फळं लागले, ते फळ कच्चं होतं, काही दिवसानंतर परिपक्व झालं, त्याच्यात बीज उत्पन्न झाली आणि मग ते फळ कोणीतरी खाल्लं, पुन्हा ती बीज फेकून दिली, पुन्हा दुसरं झाड. अवस्था बदलत आहे. म्हणून कुणाचंही इथे स्वतंत्र अस्तित्व नाही आहे. तर आपलं स्वतंत्र अस्तित्व आहे का? मग विचार करा बरं तुम्ही, या घटनेवर स्वतंत्र अस्तित्व आहे का? बिलकुल नाही स्वतंत्र अस्तित्व. आपण आत्ताच जन्माला आलो, याच्या अगोदर काहीच नव्हतं असं म्हणत जरी कोणी असेल तरी निसर्ग नियमानुसार विज्ञानानुसार ते प्रूव्ह कोणी करू शकत नाही की आपण अगोदर नव्हतो म्हणून. ज्या प्रकारे हे फूल आहे त्या फुलाचं स्वतंत्र अस्तित्व नाही आहे. झाड आहे, झाडाला पानं आहे, झाडाला कळ्या आहे, ते झाड जमिनीत बीज रोवले, त्या बीजाला पाणी मिळालंय, ऊन मिळालंय, हे संपणारं नाही आहे. एक अवस्था बदलली की दुसरी अवस्था धारण करते, दुसरी अवस्था बदलली की तिसरी अवस्था धारण करते. साप किड्यांना खातो, पक्षी किड्यांना खातात. साप किड्यांना खातो, पक्षी किड्यांना खातात. एक दिवस येतो, साप मरतो, पक्षी मरतो आणि पक्षी साप मेले की मुंग्या किडे पुन्हा त्यांना खातात. निसर्गाचा नियम असा आहे. हा निसर्गाचा नियम आहे. आपले गणित तसंच आहे. माणसं आहेत म्हणून लोक मौत करतात, आपली अंतिम संस्कार करतात. यदा कदाचित समजाची गोष्ट कोणाकोणाच्या वाट्याला येते, जे नरक अवस्थेला प्राप्त होतात ना लोक, त्यांच्या अवस्थेला अंतिम संस्कारही येत नाहीत. तुमच्या माहितीसाठी सांगतो, लोक मरून सडून जातात, जागेवर सडून जातात लोक. काही काही वेळेला अशा घटना घडतात. तुम्ही आळ्या पडतात लोकांना, या शरीराला. आपण एखाद्या पक्ष्याच्या पडलेल्या आळ्या पाहू शकत नाही, एखाद्या प्राण्याला पडलेल्या आळ्या पाहू शकत नाही, ती दुर्गंधी आपल्या नाकाला सहन होत नाही. काही काही माणसांच्याही बाबतीत असं होते, माहिती आहे तुम्हाला. तर म्हणून या जीवनाचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे. ही निर्वाणाची अवस्था सांगितलेली आहे. भगवान म्हणाले आपल्या जीवनाचा हा हेतू असायला पाहिजे की आपले अवगुण आपण कमी केले पाहिजे. कारण आपण मरते आहोत ना, आपण मरणारे आहोत. प्रत्येक जण मरणार आहे. इथे मी मरणार आहे, तुम्ही मरणार आहात. इथे अमृत पिऊन कोणी आलेलं नाही आहे. आपण गरीब असलो काय, श्रीमंत असलो काय, सुंदर असलो काय, कुरूप असलो काय, काही संबंध नाही. कोणीही कधीही मरू शकते. म्हणून मरण्याच्या पूर्वी भगवान बुद्ध म्हणाले धम्माच्या मार्गामध्ये आपण मार्गस्थ असलो पाहिजे. हे संसार जळत आहे, संसार जळत आहे. 3 गोष्टींमुळे संसार जळत आहे. रागामुळे संसार जळत आहे, द्वेषामुळे संसार जळत आहे आणि मोहामुळे संसार जळत आहे. हे भिक्खूंनो, हे उपासकांनो, हे गृहस्थांनो, या जाळातून बाहेर पडा म्हणाले भगवान बुद्ध. करुणा हृदय होते भगवान बुद्ध. प्रचंड कारुण्य होतं भगवंतामध्ये, प्रचंड दया होती भगवंताने. माणसाला सांगितलं समजून की अरे गड्या, तू माणूस आहेस, तू मुक्त होऊ शकतोस.
निर्वाणाची अवस्था प्राप्त करू शकतोस, तू अर्हत होऊ शकतोस, तू दुःखातून मुक्त होऊ शकतो, या भवबंधनातून तू मुक्त होऊ शकतो, तू या चक्राला थांबवू शकतोस, हे भगवंतानं मनुष्याला समजून सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे निर्वाणाची अवस्था आपण गाठण्याचा सदोदित प्रयत्न केला पाहिजे. निर्वाणाची अवस्था गाठण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नाही निर्वाण प्राप्त झालं तर किमान मरण्याच्या अगोदर श्रोतापन्न तरी झालो पाहिजे, सक्रतागामी अनागामी तरी झालो पाहिजे, निर्वाणाकडे वाटचाल केली पाहिजे. बाबासाहेबांचे अनंत उपकार हो. हा मार्ग सर्वोत्तम सुख दिलं आपल्या वाट्याला हो, ती त्या पित्याचे अनंत उपकार आहे. हे भौतिक जीवन तर दिलंच दिलं, हे कोणालाच प्राप्त झालं नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो, जगात लय श्रीमंत लोक आहेत, धनवान लोक आहेत, पैसेवाले लोक आहेत, राजवाडे वाले लोक आहेत या जगामध्ये, पण बाबासाहेबांनी आपल्याला जो बुद्ध दिला ना, तो लोकांकडे बुद्ध नाही आहे. लोक येतील जातील, आपल्यापेक्षा असंख्य प्रकारचं दुःख लोकांच्या वाट्याला येत राहील. आपला नंबर अगोदर लागेल निर्वाणामध्ये, कारण किमान आपल्याला ऐकायला तरी मिळत आहे की हे निर्वाण आहे. कोणता महाराज सांगते, कोणता साधू सांगते, तुम्ही बघत राहा. कधी आपण टीका टिप्पणी करत नाही. कोण सांगते हे? सांगते का कोणी? हे कोणी सांगत नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो, हा निर्वाणाचा मार्ग कोण सांगेल? लुटणे, लुबाडणे, ठकवणे, फसवणे हे सुरू आहे जगामध्ये. लोकांना अंधकारातून अंधकारात घेऊन जाणे हे सुरू आहे या जगामध्ये. भगवंताचा सर्वश्रेष्ठ हा मार्ग आहे, आपल्याला तो प्राप्त झाला बाबासाहेबांमुळे. म्हणून बाबासाहेबांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे, मंगल मैत्रीचा भाव व्यक्त केला पाहिजे. या मार्गावर आपण मार्गस्थ झालो पाहिजे. म्हणून आज तुम्हाला मी हे सांगितलं आहे. माझ्या कमी अभ्यासातून मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला की निर्वाण काय आहे, परिनिर्वाण काय आहे आणि महापरिनिर्वाण काय आहे. याच्या व्याख्या खूप आहेत. हे मी जे तुम्हाला शिकवतो ना, ह्याच्या व्याख्या ह्या तत्वज्ञानी लोकांना समजून सांगण्यासाठी, विद्वान लोकांना समजून सांगण्यासाठी या सगळ्या तत्वज्ञानाच्या व्याख्या भरपूर आहे. पण माझा व्यक्तिगत असा हेतू असतो किंवा माझा स्वतःचा व्यक्तिगत असा विचार आहे की हा बुद्धाचा जो विचार आहे तो सर्वसामान्य माणसाला सहज समजला पाहिजे, तो कन्फ्यूज नाही झाला पाहिजे, गुंतून नाही गेला पाहिजे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, एवढं किचकट आहे हे जे सांगितलं ना मी तुम्हाला आता थोड्याच वेळामध्ये, हे एवढं किचकट आहे सांगण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी देखील हे भयंकर किचकट आहे. निर्वाणाची अवस्था आहे नाही, ही एक एक कडी भगवंतानं सांगितली, ही प्रॅक्टिकली अनुभवाची कडी आहे. आणि त्यामुळे आज मी पण धन्य झालो आहे की तुम्हाला निर्वाण, परिनिर्वाण आणि महापरिनिर्वाणाच्या संदर्भामध्ये उपदेश देण्याचा मी प्रयत्न केला. आणि तुम्ही सुद्धा खरं तर धन्य झालात की एवढा महान उपदेश, जो मूळ उपदेश आहे, जी मूळ बुद्धवाणी आहे, या जीवनाच्या संदर्भामध्ये भगवंताने जो हेतू सांगितला मानवी जीवनाचा की निर्वाणाची अवस्था प्राप्त करणे हा मानवी जीवनाचा हेतू आहे, तर निश्चितपणे तुम्हाला तो हेतू थोड्याफार का प्रमाणात होईना समजला असेल. मी तुम्हाला उदाहरणही देणार होतो पटाचार्याचं आज, की पटाचार्याच्या वाट्यालाही दुःख आलं होतं, पण तिला दुःख मुक्तीकडे भगवान कसे घेऊन गेले. म्हणजे दुःखी इथं प्रत्येकच जण आहे, कोणत्या ना कोणत्या कारणाने दुःखी आहे किंवा कोणत्या ना कोणत्या प्रकारचं दुःख प्रत्येकाच्या वाट्याला आहे. पण त्या प्रत्येक व्यक्तीला भगवंतानी हेतू पुरस्सर दुःख मुक्तीकडे घेऊन गेले भगवान. आणि ते लोक दुःख मुक्तीच्या मार्गामध्ये असे पोहत राहिले की त्यांच्यासारखं सुखी कोणी नाही आहे. आणि म्हणून आज हा उपदेश मी जो सांगितला आपण ध्यानात घ्याल, मनावर घ्याल आणि भगवंताच्या या मार्गावरती, सन्मार्गावरती चालण्याचा प्रयत्न कराल, अशी एक अपेक्षा तुम्हा सर्वांकडून व्यक्त करतो. आणि मी माझ्या शब्दांना इथे पूर्णविराम देतो आहे. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम
रखन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते।